गोळी करा त्याची. जजच्या मंगळसूत्र चोराचं, जजच्या मंगळसूत्र चोराचं, जजच्या मंगळसूत्र चोराचं. पडळकर पडळकर. आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाचे माजी महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब यांच्यावर एक भारतीय जनता पार्टीतला आमदार, ज्याचं नाव घ्यायला सुद्धा आज आम्हाला डोक्यात त्याचा राग येतो. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं गेलं त्याच्या सर्वांना आपला व्यवस्थित पद्धतीने न्याय हक्क मांडण्यासाठी ज्या घटना लिहून दिलेल्या आहे त्या घटना तोडून भारतीय जनता पार्टीचे एक पडळकर नावाचं हे भूत, जे आज आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना चावचाव बघायला बघतंय आणि स्वतःची इमेज त्यांच्या पक्षात लाळ चाटल्यावानी चाटायला बघतंय. त्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार मंचर या ठिकाणच्या ऑफिसच्या समोर या विकृत बुद्धीला जाहीर निषेध करण्यासाठी आज पक्षाच्या वतीने सर्वजण जमलेलो आहोत. ही व्यक्ती ही आजपासूनच नाही बोलत, अनेक दिवस झाले. आज आमच्या पक्षाचे देशाचे नेते माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्यावर बी टीका करते. सुप्रियाताई सुळेन व रोहितदादा पवार आणि आज जयंत पाटील साहेब यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. किती दिवस सहन करायचं, म्हणून आम्ही आतापर्यंत त्यांच्यावर काही बोललो नाही. कारण की चला लोकशाही आहे, लोकशाही आहे, पण लोकशाहीच्या पुढे बी जेव्हा आपल्या आईवर आपल्या बापावर एखादा जर येत असन तर आपण या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे, शिवरायांच्या पावनभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे, त्याला उत्तर म्हणून आज आम्ही जमलेलो आहे. हा व्यक्ती मनोरुग्ण असन अशी आम्हाला शंका आहे. कारण की एखादा आमदार जर तो आपलं विधानसभेत जाऊन प्रश्न मांडत असन आणि तोच आमदार एका दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला त्याचा जन्मता संशय निर्माण करीत असन तर हा कमी शिकलेला आमदार, हा निकृष्ट दर्जाचा आमदार, हा काही जनतेच्या कामाचा नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आज जमलो आहे. हे असा एकच आमदार नाही तर त्यांच्या पक्षामध्ये दुसरा एक आमदार आहे, निलेश राणे किंवा चित्राताई वाघ, ह्या सुद्धा आमच्या सुप्रियाताईंबद्दल अशा चुकीचं स्टेटमेंट देतात. अहो त्या पक्षात तुम्ही खाल्लं, जोपर्यंत खायला भेटत होतं तोपर्यंत तुम्ही ते पोट भरून खाल्लं आणि आज त्या पक्षाच्या विरोधात बोलता. आणि नितेश राणेंनी त्यांच्या वडिलांना विचारावं, काँग्रेस पक्षांनी तुम्हाला काय नाही दिलं, शिवसेना पक्षाने तुम्हाला काय नाही दिलं. आज बीजेपीची सत्तेची लाळ चाटायला भेटते म्हणून आम्हाला हिंदुत्व आणि हिंदुत्व विरोधी बोलता, आमच्या नेत्यांना टार्गेट करता, हे कधी बी आम्ही ऐकणार नाही. आज ठीक आहे, आज आम्ही कमी संख्येने उपस्थित झालो असन, पण याचा अर्थ वेगळा घेऊ नये. त्यांनी पुढलं आंदोलन आम्ही हायवे अडवू, आम्ही जिल्ह्यावर करू, पण इथून पुढे ही तुम्हाला बुद्धी न येऊ हीच आम्ही प्रार्थना करतो. आणि याच्यातून एवढं सांगणं आहे आमचं की तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा आम्हाला एक संशय, तुमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तुम्हाला बोलायला लावले. कारण की त्यांच्याकडे गृह खातं असताना सुद्धा तुम्ही वारंवार विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करता आणि त्यांची इज्जत घालवण्याचं काम करता. हे लोकशाहीला काळिंबा पोचवणारं हे चाललेलं आहे. त्याबद्दल या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करू. मंगळसूत्र चोर, ज्याला त्यांच्यात पडळकरांची जमीन लुटलेला गुंड प्रवृत्तीचा, मागच्याच महिन्यामध्ये आमच्या विधान भवनामध्ये गुंड लावून आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला, ठाणे जिल्हा अध्यक्षाला मारहाण करण्यात आली. तोच हा पडळकर जो आदरणीय पवार साहेबांवर बोलतो, आदरणीय आमदार रोहित पवारांवर बोलतो, आदरणीय आज जयंत पाटील साहेबांवरती बोलला.
तोच हा पडळकर, ज्याची वृत्ती नीच प्रवृत्तीची आहे, तो खालच्या भाषेत बोलतो, तो इतरांना तुच्छ लेखतो, हा जो पडळकर आहे यांनी विरोबाच्या शपथी घेतल्या, विरोबाच्या शपथी घेऊन त्यांच्याच लोकांचा घात त्यांनी केला, हा तो पडळकर, हा मुरमचोर पडळकर, यांनी लोकांवर तहसीलदारांवरती हाच तो पडळकर गाडी घालणारा जत सांगोल्यामधला, या पडळकराचा आज जयंत पाटील साहेबांवरती बोलण्याचा अधिकार त्याला नव्हता. तो त्याच्या आई वडिलांना, जयंत पाटील साहेबांच्या आई वडिलांना बोलला. आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. इथून पुढे जर पडळकर बोलला तर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशच्या वतीनं त्याला चोप देण्यात येईल, हे जाहीर याच इथं सांगतो आंबेगावमध्ये, आणि याचा जाहीर निषेध करतो. आणि पडळकराला सद्बुद्धी द्यावं, इथून पुढे त्यांनी चांगलं बोलावं, नाहीतर प्रदेशचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते इथून पुढे त्याची खैर ठेवणार नाही. जाहीर निषेध पडळकर, हाय हाय, होश में आओ, सरकार होश में आओ. मंगळसूत्र चोराचं, मंगळसूत्र चोराचं, जतच्या चोराचं. काल आपण बघितलं की भाजपचे आमदार जयंत पाटलांवरती एकदम खालच्या पातळीवर बोललेले आहेत. मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब जे सांगतात की भाजप हा सुसंस्कृत पक्ष आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी विचार करावा त्यांच्या आमदारांचा की ते काय बोलतात आणि कोणावर बोलतात. त्यांनी आत्तापर्यंत पवार साहेबांवरती पण टीका केलेली आहे खालच्या पातळीला जाऊन. काल तर त्यांनी अत्यंत खालच्या निंदनीय प्रकार, थोडक्यात त्यांनी अशी भाषा वापरलेली आहे की आज आम्ही त्याचा निषेध करतो. आणि थोडक्यात जयंत पाटील नेहमीच म्हणतात की मी मंगळसूत्र चोराच्या नादी लागत नाही. मला असं वाटतं त्यांनी त्यांची पातळी काय, ते बोलतात काय, आपली किंमत किती आणि आपण बोलतो कोणावर याचा विचार करून त्यांनी बोलावं. आणि भाजपने अशा आमदारांना कशासाठी सांभाळले, कशासाठी त्यांनी ठेवले. थोडक्यात म्हणतात ना की तुमची किंमत काय आणि आपण बोलतो किती आणि किंमत किती आपली, हे त्यांनी त्यांची थोडीशी विचार करून पातळी ठेवून बोलावं. आपण बोलतो कोणत्या माणसावर, तो माणूस कोण आहे याचा तरी विचार त्यांनी पडळकरांनी करावा, मला असं वाटतं.